नमस्कार मित्रांनो, अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं। आता या व्हिडिओत आपण बघणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या आधी आपली तयारीला लागा। तयारी ढोल ताशाची नाही, गुलालाची नाही, तर तयारी आहे निफ्टीची। निफ्टीच्या रेंजेस काय असणार आहे, निफ्टी खाली कुठपर्यंत जाऊ शकतो, जास्तीत जास्त खाली कुठपर्यंत जाऊ शकतो, जास्तीत जास्त वरती कुठपर्यंत जाऊ शकतो। आता जास्तीत जास्त खाली जर जात असेल तर त्या ठिकाणी कॉल बाय करू शकता किंवा पुट तिथून खाली सेल करू शकता। आणि जास्तीत जास्त वरती जिकडे जात असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पुट सेल करू शकता किंवा कॉल बाय करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला तयारी लागायची आणि निफ्टीची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक डीमॅट अकाउंट आहे। तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर ते डीमॅट अकाउंट काढा, कारण की हे डीमॅट अकाउंट जर तुम्ही काढत असाल तर या व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे अनालिसिस करतोय त्याच प्रकारे अनालिसिस तुम्हाला सुद्धा करता येणार आहे। सोबतच हे डीमॅट अकाउंट काढल्यावर तुम्हाला माझ्याकडनं 2 कोर्सेस, टेक्निकल अनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंग अगदी अगदी मोफत मिळणार आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। वेळ वाया नका घालू। सर्वप्रथम अकाउंट काढा, ऍक्टिव्हेट करा आणि ट्रेडिंगला सुरुवात करा। तर मी आता सध्या आलोय निफ्टी 50च्या चार्टवर। निफ्टी 50चा हा डेली चार्ट आहे। अकाउंटचं नाव आहे झिरोदा आणि वापरायला हे सोपं आहे। मी काय करतोय, सध्या याला डेस्कटॉप ऍप्लिकेशन आहे, इकडच्या साईडला ओपन करून घेतलं सेपरेट चार्ट मध्ये निफ्टी 50चा चार्ट। ओके, निफ्टी 50चा चार्ट सेपरेट ठिकाणी ओपन केला। इथे दिसतंय निफ्टी 50, इथे दिसतंय चार्ट। ओके, आता इथे मला काढायचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स। सपोर्ट आणि रेजिस्टन्स टेक्निकली फाइंड आउट करायचा। हा कसा काढायचा ना, याच्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। अर्धा तासाचा संपूर्ण एक्सप्लेन करणारा व्हिडिओ आहे तो। आपल्या चॅनलवर तुम्ही बघा, यू वे मराठी म्हणजे चॅनलचं नाव, आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स असं टाईप केलं ना तुम्हाला लगेच तो व्हिडिओ भेटून जाईल आणि तिथे तुम्ही काढू शकता। इथे शॉर्ट मध्ये सांगतो, हे बघा, इथे एक, इथे एक, इथे एक, एवढ्या लेवलला मार्केट खाली आलेलं आहे। ओके, म्हणजे हा याचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, बरोबर। आता स्ट्रॉंग सपोर्ट आहे तर स्ट्रॉंग सपोर्ट मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे, स्ट्रॉंग सपोर्ट। आणि हा स्ट्रॉंग सपोर्ट कितीच्या आसपास येतो, 21,700। तर मी इथे टाईप पण करून घेणार आहे 21,700, 21,700। ठीक आहे, सपोर्ट किती झालं, 21,700। आता रेजिस्टन्स किती झालं, रेजिस्टन्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी। इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक आहे। याला रेजिस्टन्स का म्हणतोय, कारण की इथून निफ्टी खाली आलेली। मग या ठिकाणी पण मी एक लाईन ड्रॉ करून घेतो आणि जिची व्हॅल्यू आहे जवळपास 22,800। ओके, म्हणजे 21,700 ते 22,800 अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रेंज मिळणार आहे। ही शॉर्ट टर्म रेंज आहे। ही खाली किती जाणार आणि वरती किती जाणार हे नाही, हे टेक्निकल अनालिसिस वरची रेंज आहे। ओके, आता आपल्याला बघायचंय ऑप्शन चेन प्रमाणे रेंज काय असणार आहे। ओके, किंवा 4 जूनची रेंज काय असू शकते। इथं बघितली आपली रिसेंटची म्हणजे काय, 4 जून पर्यंतची रेंज। आता इथे जर पर्यंतची म्हणतोय तर इथे आला ना, वरच्या साईडला जर आला या लेवलला आणि ब्रेकआउट देत नसेल किंवा पुन्हा खालच्या साईडला येत असेल तर सोपं आहे, इथं तर तुम्ही पुट खरेदी करा। ओके, आणि पुन्हा जरी इथून येत असेल आणि वरच्या साईडला जात असेल तर सोपं आहे की तुम्ही कॉल खरेदी करा, म्हणजे तुमचा वरच्या साईडला फायदा होईल। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता। आता निवडणुकीच्या रिझल्टच्या दिवशी काय करायचं, याच्यासाठी आपल्याला जायचं आहे पुन्हा आपल्या झिरोदाच्या डीमॅट अकाउंटवर। त्या ठिकाणी या ठिकाणी बघा ऑप्शन चेन दिलेले, ऑप्शन चेन वर क्लिक करायचं। अशी एक ऑप्शन चेन तुमच्या समोर ओपन होईल। ओके, ही ओपन झालेली आहे। या ठिकाणी बघा, या ठिकाणी कॉल आहे, या ठिकाणी आहे पुट। इथे दिसतंय ना कॉल आणि पुट। पुटला काय येतंय, हिरवी लाईन येते। कॉलला काय येते, रेड लाईन। याला मी थोडस मोठं करून घेतो म्हणजे जेणेकरून इझिली तुम्हाला समजून सांगता येईल। आता या ठिकाणी बघा, सर्वात जास्त ग्रीन लाईनचा अर्थ काय आहे, या ग्रीन लाईनचा अर्थ आहे की सपोर्ट, आणि इथे मध्यभागी आहे स्ट्राईक प्राइस। तर सर्वात मोठी ग्रीन लाईन तुम्हाला मिळते 22,400 ला, पण ती आहे 16 मे ची। आणि आपल्याला 16 मे ची नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे जवळपास
6 जूनची. ओके, आता आपण काय करतोय की रिझल्टच्या दिवशीचा जो रिझल्ट असेल ना, रिझल्ट जो पण असेल, निफ्टी खाली खाली जास्तीत जास्त खाली कुठपर्यंत जाऊ शकते आणि जास्तीत जास्त वरती कुठपर्यंत जाऊ शकते हे आपण काढणार आहोत. तर ग्रीन साइड कशाची आहे? पुट आहे. इथे पुट म्हणजे काय की सपोर्ट. आता सपोर्ट खाली कुठपर्यंत आहे? 22,000 पर्यंत आहे. ठीक आहे, आपली लेवल काय निघालेली आहे? 21,700, म्हणजे आणखी 300 पॉईंट खाली. आणखी खाली आहे का? 21,000. हा, 21,500 ला पण एक सपोर्ट आहे. अजून 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 कुठे दिसत नाहीये. तर स्ट्रॉंग सपोर्ट कितीपर्यंत आहे? 21,500 पर्यंत. म्हणजे या ठिकाणावरनं निफ्टी 200 पॉईंट अजून खाली जाऊ शकते. ओके, रिझल्टच्या दिवशी. ओके, आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स कुठे? रेजिस्टन्स कसं समजणार? रेड साईडला. ओके, या ठिकाणची साईड म्हणजे ही कॉलची साईड आहे. हे बघा, या ठिकाणी कॉल लिहिलेलं आहे आणि रेड तुम्हाला या ठिकाणी लाईन दिसते. रेड लाईन सर्वात जास्त जिथे तिथे तुम्हाला स्ट्रॉंग रेजिस्टन्स इथे दिसते 23,000ला आणि 23,000 नंतर 23,500. ओके, सोबत 24,000 पर्यंतच आहे. 23,500 आणि 24,000ची सारखीच आहे. म्हणजे निफ्टी रिझल्टच्या दिवशी 21,500 ते 24,000 पर्यंत मुवमेंट देऊ शकते. 24,000 हा काय आहे? रेजिस्टन्स आहे आणि 21,500 काय? हा आहे सपोर्ट. आपण याला ऑप्शनच्या हिशोबाने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल. चला, या ठिकाणी ओपन झालं. या ठिकाणी 16 मेचा डाटा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की 22,400 ला ही ग्रीन कलर काय आहे? पुट आहे. ओके, म्हणजे 22,400. पण 16 मेला नाही बघायचं आपल्याला, 6 जूनला बघायचंय. 6 जून वर क्लिक केलं. 6 जून वर आपल्याला लक्षात येत आहे की हा जो ग्रीन कलर आहे म्हणजे पुट कुठे आहे सर्वात जास्त? ओपन इंटरेस्ट चेंजेस 22,000 ते 22,500. ही जी मिडल रेंज राहणार आहे ही रेंज कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. तुम्हाला पण सेम अनालिसिस करायचंय या ठिकाणी त्या दिवशी. कुठल्या दिवशी? रिझल्टच्या दिवशी. सध्या तरी या ठिकाणी आहे, परंतु रिझल्टच्या दिवशी या पोझिशन बदलणार आहे. त्याच्यामुळे आपली जी रेंज आपण या ठिकाणी काढलेली आहे 21,500चा सपोर्ट आणि 24,000चा रेजिस्टन्स, याप्रमाणे निफ्टी प्ले करणार आहे. अशा प्रकारे आपण निफ्टीचं अनालिसिस केलेलं आहे. तर 4 जूनच्या दिवशी 21,500च्या आसपास जर आला त्या ठिकाणी तुम्ही कॉल विकत घ्या आणि जर शिवाय 2 लॉट विकत घ्यायचे. ठीक आहे, निफ्टीचे 2 लॉट विकत घ्यायचे आणि सेम जर वरच्या साईडला आला तर पुढचे पण तुम्हाला 2 लॉट विकत घ्यायचे आहे. 2 लॉट याच्यासाठी थोडासा पार्शियल प्रॉफिट आला तर 1 लॉट विकायचा, म्हणजे थोडासा फायदा आला तर त्याच्यात 1 लॉट विकायचा, दुसरा लॉट आपण रिस्कवर खेळायचा आणि सेम साईड तुम्हाला सेम गोष्ट तुम्हाला पुट साईडवर पण करायची. अशा प्रकारे तुम्ही 4 जूनला ट्रेडिंग करू शकता. जर काही अडचण असेल, जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देईन. धन्यवाद.